नमस्कार मंडळी, मी मोठू प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी आले आहे रानातील हिरवे टोमॅटो काढायला। तर ग्रीन टोमॅटोची चटणी म्हणजे हिरव्या टोमॅटोची चटणी खूप टेस्टी होते। तर हिरवे टोमॅटो तोडले तरीही चालतात आणि खूप छान लागते, टेस्टी लागते। त्याचबरोबर हे हिरवे टोमॅटो जरी जास्त प्रमाणात आपण घरी नेले तोडून तरीही पिकतात फ्रीजमध्ये ठेवल्यावर। त्याचबरोबर मी थोडेसे वालपावटे पण तोडून घेतले, तर जरा भरलेले होते। जर आपण ते भरलेले जर तोडून घेतले नाही तर मग काही दिवसांनी ते सुकून जातात। म्हणून मग जेवढे घावतील तेवढे मी वालपावटे सुद्धा तोडून घेतले। त्याचबरोबर नंतर मी वांगी सुद्धा तोडून घेतली आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे जे दाणेदार भरलेले असतात, चपटे तोडायचे नाहीत, तर चांगले भरलेले असतात पावटे, ते तोडून घेतलेले आहेत। तर बघू शकता हे चपटे आहेत म्हणून तोडले नाही, हे काही दिवसात येतील। तर जे छान भरलेले असतात ते तोडून घेतलेले आहेत। तर एकाच झाडाला चांगली 3-4 वांगी आली होती, मग ती पण मी तोडून घेतली। तर खूप छान वांग आणि वारणा म्हणजे वालपावट्याचं भाजी, सुकी भाजी पण छान होते आणि रस्सा भाजी पण छान होते। तर मी आज ती पण बनवणार आहे। तर वांगा आणि पावट्याची रस्सा भाजी, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी त्याची रेसिपी दाखवेलच। तर वांगे तोडताना खूप सांभाळून तोडायला लागतात, अगदी गरगर त्याला फिरवायचे मग तोडायचे। तर मी इथं कांदे लसणाच्या रानात आले होते। तर आमचं सुरू होतं ह्या रानात मका पेरून घेतलेले आहे। तर ह्या रानातली मका काढून कट करून मुरघास भरून ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे सकाळी पाणी द्यायचं काम चालू आहे, भिजवायचं म्हणजे। तर त्याचबरोबर बघू शकता कावळा कसा आलेला आहे पाणी प्यायला। तर छान असं पाणी आपलं चालू आहे, भिजवायचं वगैरे चालू आहे। तर आता तुम्हाला बघू शकता की कावळ्याचं डुबुक स्नान कसं चालू आहे। एखाद्या लहान मुलाला आपण उद्देशून म्हणत असतो बघा, त्याने पटकन आंघोळ केली, कावळ्या स्नान झालं का लवकर, किंवा कव्वा स्नान आटोपलं का, असं म्हणत असतो। तर आज आपण बघूयाच मग कव्वा स्नान कसं असतं ते, अगदी झटकीपट। तर मस्त असं कावळा पाण्यामध्ये खेळत आहे पाठाच्या। तर असं सकाळी खूप छान वाटतं, वातावरण खूप छान असतं। यानंतर बरेच कावळे आपल्या ह्या साचलेल्या पाण्यामध्ये खेळत होते। तो पण आहे व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि चला तर मग एन्जॉय करूया आपण हा आजचा ब्लॉग व्हिडिओ। तर अशा प्रकारे आपलं हे रान आता भिजवून झालेलं आहे आणि मग ह्या रानामध्ये सोडलेलं आहे पाणी भिजवण्यासाठी। तर बघू शकता कांदे लसूण भिजवायचे चालू आहेत। तर छान असं आता आपलं कांदे लसूण भिजवायचं चालू आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आता पाणी सोडलेलं आहे। तर विहिरीचं पाणी आता निघत आलेलं आहे, कारण की सकाळी 4 वाजल्यापासून पाणी चालू होतं, म्हणताना मग पाणी आता थोडं कमी होत आलेलं आहे। मग आता बोरच्या पाण्यावर आपलं हे भिजवून घ्यायचं। अजून 5 मिनटं जास्तीत जास्त मोटर चालेल, मग जाऊन मी बंद करणार आहे। तर बघू शकता असं उचक्या मारत आहे पाणी। नंतर मी विहिरीची मोटर बंद करून फक्त बोरच्या पाण्यावर आता भिजवून घ्यायचं आहे आपलं हे रान राहिलेलं। तर अशा प्रकारे साऱ्यामध्ये पाणी साठलेलं आहे, त्यामध्ये बरेच कावळे येऊन डुबुक स्नान चालू आहे कावळ्यांचं। चला तर मग आता मी निघाले आहे परड्यात। तर परड्यात म्हणजे आमच्या गोठ्याकडे। तर आता हे वासरू राहिलं आहे दूध पाजायचं, तर त्याला दूध पाजून घेणार आहे। चला तर मग बघूया, ह्यांचं चालू द्या आपण डुबुक स्नान, आपल्यामुळे ह्यांना डिस्टर्ब नको। तर तेवढंच एखादा दिवस असतो आठवड्यातून एन्जॉय करायचा, करू द्या त्यांना।
तर आता ह्याला मी बॉटलच्या सहाय्याने दूध पाजत आहे. तर दूध पाजण्याची बॉटल होत्या आमच्याकडे, पण त्या उन्हात ठेवलेल्या अडकवून, त्यामुळे त्या फुटल्या आहेत. मग मी ह्या बॉटलने पाजलं. गाय वेल्यानंतर हे औषध पाजलं जातं. अगदी काकवीसारखं असतं. आपण गुळसुद्धा विरघळून पाजतो आणि ही बॉटलमधला पण जो रस असतो किंवा जे औषध असतं ते पाजलं जातं. मग ती बॉटल मोकळी झाली होती. मग स्वच्छ धुवून मी या बॉटलच्या सहाय्याने सुद्धा दूध पाजते. तर ह्या 3 बॉटल मी दूध पाजतो. तर हे 3 दिवसाचं वासरू आहे. म्हणजे 25 जानेवारीला वेली होती आमची गाय. तर आत्ता सध्या मी सुरुवातीला पहिल्यांदा वेळेला तर त्या गाईलाच त्याने पिलं होतं. त्यानंतर मग आपण ह्या 3 बॉटल 4 दिवस पाजायचं. म्हणजे 3 बॉटल सकाळच्या, 3 बॉटल संध्याकाळच्या. म्हणजे ही अर्धा लिटरची बॉटल आहे, म्हणजे 1.5 लिटर सकाळ, 1.5 लिटर संध्याकाळ. तर अशा प्रकारे खूप छान असं सुरू पीत आहे. बघू शकता, अगदी पहिल्या दिवसापासूनच पिते. खूप गोंडस आणि छान हुशार पिल्लू आहे ते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर असेच आपल्या चॅनलवरील शेती कामाचे ब्लॉग व्हिडिओ, त्याचबरोबर रेसिपी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मी वांगी, टोमॅटो, त्याचबरोबर पावटे व थोडीशी लसूणची पात आणली होती. तर बघू शकता, एवढं आणलं होतं. आणि येताना कोंबडीने अंडं घातलं होतं, ते पण आणलं. चला तर बाय, भेटू पुन्हा छान असा ब्लॉग किंवा रेसिपी व्हिडिओ घेऊन. तर असेच आपले चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा, आनंदी राहा, मस्त राहा. धन्यवाद.